प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई ह्या देवी देवतांच्या दर्शनासाठी माहूरगडावर आल्या होत्या। महाराष्ट्रातील बालवयीन मुलींसह महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबव असे रेणुका माताला साकडे घातले असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली। स्त्री भ्रूण हत्या, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार दूर करायला आपली प्राथमिकता असून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून महिलांविषयी बुरसटलेली मानसिकता दूर करून त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण लढा पुकारला आहे। प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी 50% महिलांना पूजेचा व विश्वस्त म्हणून काम करण्याचा संविधानाने दिलेला अधिकार आपण त्यांना मिळवूनच देणार असल्याचा निर्धार पत्रकार परिषदेत व्यक्त केला। शनी शिंगणापूरच्या शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या, साई मंदिराचा ड्रेस कोड, हाजी अली दर्ग्यात व शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे आंदोलन जरी यशस्वी झाले असले तरी ते करीत असताना विविध प्रकारचा दबाव आणला गेला। कुठल्याही बाबीला जुमानत नसल्याचे दिसताच चरित्रावर शिंतोडे उडविल्या गेल्याची खंत त्यांनी पत्रकारांना बोलून दाखविली। दररोज महिलांवर अन्याय अत्याचार होत असतानाही शक्ती कायद्याला विरोध करण्याचा प्रताप विरोधकांनी केल्याची बाब त्यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली। दादागिरी, भाईगिरी या नकारार्थी बाबीला बाजूला सारून महिलांच्या सुरक्षेसाठी आपण ताईगिरी पथक नेमले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। माहूरला आल्यानंतर प्रथम त्यांनी देवदेवेश्वर मंदिराजवळील उघड्यावर असलेल्या वयोवृद्ध व अपंगांना भेटून त्यांची अस्थैवाईकपणे विचारपूस केली। त्यानंतर माहूर नगर पंचायतमध्ये जाऊन त्यांनी सत्कार स्वीकारला। यावेळी नगराध्यक्ष शीतल जाधव व नगरसेवक ज्योती विनोद कदम यांनी लवकरच विश्वस्त समितीमध्ये व पुजारी म्हणून 50% वाटा महिलांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले। पत्रकार परिषदेला ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान, विदर्भ न्यूजचे संपादक उमेश लोटे, नंदकुमार जोशी, जयकुमार अडकिने, संजय घोगरे, गणेश चव्हाण, पद्मा घिरे, प्रतिष्ठित नागरिक DR जयस्वाल, ॲडव्होकेट जयस्वाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। देवदेवेश्वर मंदिराजवळील उघड्यावर असलेल्या अपंग साध्वीचे प्रकरण प्रत्येक संवेदनशील मनाला वेदना देणारे आहे। त्या संदर्भात राज्याचे धर्मदाय आयुक्त जोशी यांना बोलवणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।